सगळ्यात पहिले तर इकडच्या स्थानिक लोकांनी, आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद दिला. मी त्याच्यासाठी त्यांचे आभार मानतो. देवाभाऊंची लाडकी बहीण यांची भाऊबीजेची भेट आम्ही देतोय. फक्त दिवाळीच्या 1 महिन्यानंतर देण्याचं कारण असं आहे की खूप लोक गावी जातात वगैरे, लेट होतात. तसं वेळ काढून आम्ही आज हा कार्यक्रम ठेवला आणि याचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात आहे. मुळात काय सांगणार, कारण की आम्ही जेव्हा बाहेर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर महिला तिकडे उभ्या होत्या. इकडे अरेंजमेंट चांगली केली आहे. काहींना साडीचा लाभ मिळतोय, काहींना नाही मिळणार आहे. परंतु याच्या मागची भावना आहे, कारण जेव्हा तुम्ही महिलांशी बोलात तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? ज्या महिलांशी मी संपर्क केला, जे आपला कार्यक्रम होतोय साडी सगळ्यांना भेटते. ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू नाही शकलो तर परत एक टप्प्यात वेगळा कार्यक्रम ठेवू. पण जेवढं आज आम्ही नियोजनाचं पूर्ण लक्ष ठेवून कुठे गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून एक टोकन सिस्टम ठेवली आहे. त्याप्रमाणे आपण याचं वाटप करतोय. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होता आणि एकीकडे इलेक्शनची तयारी चालू आहे, निवडणुका तोंडावर आहेत. काय सांगाल तुम्हाला, जनतेच्या इकडच्या समस्या काय? आता आम्ही एक मुंबई आवाज म्हणून आमची एक योजना आली आहे, आवाज मुंबईकरांची म्हणून. त्याच्यातून आपण सगळ्या लोकांना स्कॅनर आणि त्या गोष्टी पोहोचवल्या, स्कॅनर QR कोड, की तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवावे. आणि अगोदर त्यांनी जे तोंडी सांगितल्या समस्या आहेत ते वाया पोहोचत नव्हत्या. आता थेट समस्या साहेबांवरतीपर्यंत जाणार, मुंबईच्या आमच्या पोर्टलवर पोहोचणार आणि त्या समस्याच्या मार्फत आपण लोकांच्या समस्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार. एक शेवटचा प्रश्न, आज लाडक्या बहिणींना तुम्ही साडूटप करतायत, निवडणुकीला यांचा आशीर्वाद मिळेल का? आम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनाने त्यांचा हे नाही करत. एक बहीण एक भावाला, भाऊ एक बहिणीला भेट देतोय, बस. त्यांच्याकडून कुठली अपेक्षा नाहीये.